तर हळदीच्या दिवशी नवरीकडच्या कलावऱ्या नवरी सोबत अशी हळद खेळतात, पण त्याच्या उलट नवऱ्याचा आणि त्याचा कलावरा असणाऱ्या त्याच्या मित्रांचा वेगळाच तांडा सुरू असतोय. त्याच्यात कोण नवऱ्याच्या अंगावर आणून गारजार होतीत आणि नवरदेव पण बदला गेला त्यांना असा हळदीमध्ये लोळवित. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आमच्याकडे पुण्याला आहे ना हळदीचा प्रोग्राम लग्नाच्याच दिवशी दुपारचा असतोय, पण त्याच्या उलट इकडे संगमनेरला आहे ना हळद लग्नाच्या आदल्या दिवशी रातची असते. एका बाजूला हळद लावायचा प्रोग्राम चालतो आणि दुसऱ्या बाजूला डीजे लागतो. आणि आता गाणं वाजतंय म्हणल्यावर पायता हलणारच, आणि आता पोरं नाचत्यात म्हणल्यावर कोण ना कोण पडणारच, आणि जरी खाली पडलं तरी पण नाचणारच. पोरांचं नाचकाम असंच असतंय, पार सालपड जाऊ दे पण नाचकाम थांबणार नाही. नाचता नाचता मध्येच घशाला कोरड पडली म्हणून म्हणलो पाणी प्यायला जावा. जार गावला पण गाल्लाच काय गावानाच. मग काही प्रोफेशनल पानाला काडी लावायची आणि जारलाच तोंड लावून पाणी प्यायला सुरुवात करायची. पाणी पिऊन नवरदेवाला हळद लावायला गेलो तर तिथं पण त्याचं नाचकामच सुरू होतं. अशी रातच्या हळदीला लयच मजा येते र. मग तुमच्याकडे कधी हळद असते? आमच्यागत दुपारची का ह्यांच्यागत रातची? ह्या हळदीला तर लय मजा आली, पण त्याच्या नादात IPL ची मॅच तर बघायचीच राहून गेली. आणि ह्या वर्षीची ट्रॉफी फायनली RCB कडे आली. 18 वर्ष संघर्ष केलं पण आज त्याचं फळ मिळालं. असो, तुमच्या IPL मधली आवडतीची टीम कोणती आहे र? ते तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगाच. त्याच्याच बरोबर यंदा RCB जिंकली त्याचा आनंद झाला का नाही ते पण नक्की सांगा, आणि कमेंट बॉक्स मध्ये ट्रॉफ्या पाठवा.